अहिल्यानगरच्या प्राथमिक शिक्षक बँकेत 25 वर्षानंतर महिला अध्यक्ष झाली. त्यामुळं यावेळी वार्षिक सभा शांततेत पार पडेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात महिलांनीच जास्त गोंधळ घातला. माईक हिसकावण्यापासून हमरातुमरी आणि एकमेकींवर धावण्यापर्यंत मजल गेली. राजकीय सहकारी संस्थांमध्ये तिथले सभासद गोंधळ घालतात, म्हणून शिक्षकांनीही तोच मार्ग स्वीकारायचा का? शिक्षक की राजकारणी? आधी स्वतः सुधारा, मग विद्यार्थ्यांना शिकवा. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. आपल्या संस्कृतीत शिक्षकाला देवासमान मानण्याची परंपरा आहे. शिक्षक हा केवळ नोकरी करणारा कर्मचारी नसतो, तो समाजाचा संस्कार करता असतो. मुलांच्या मनावर पहिली आणि सर्वाधिक खोल छाप जर कोणाची पडत असेल तर ती शिक्षकाची. त्यामुळं शिक्षकांच्या प्रत्येक कृतीकडं समाज आदर्श म्हणून पाहतो. मात्र अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दरवर्षी वेगळंच चित्र दिसतं. ते चित्र या आदर्शाला तडा देणारं आहे. यंदाही सभेत गोंधळ, आरडाओरडा, माईक हिसकावणं, एकमेकांवर धावून जाणं, आरोप प्रत्यारोप अशी दृश्य पुन्हा पाहायला मिळाली. एखाद्या राजकीय पक्षाच्या अधिवेशनात नव्हे तर शिक्षकांच्या बँकेच्या सभेतही अशा गोंधळाची परंपरा सुरू आहे. अहिल्यानगरची प्राथमिक शिक्षक सहकारी बँक राज्यभर परिचित आहे, पण दुर्दैवानं तिची ओळख आर्थिक कामगिरीपेक्षा वार्षिक सभेतील गोंधळांमुळे अधिक झाली आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही वाद, घोषणाबाजी, आरोप, सभात्याग किंवा धक्काबुक्की होतेच. जणू वार्षिक सभेचा हा अविभाज्य भागच बनलाय. ही परंपरा आता थांबवायला हवी होती, पण यंदाही ती कायम राहिली. याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो तर तो बँकेला, शिक्षकांना आणि अखेर समाजाच्या विश्वासाला बसतो. यंदाची सभा एका अर्थानं ऐतिहासिक होती. तब्बल 25 वर्षांनंतर बँकेला महिला अध्यक्ष मिळाल्या. अनेकांना वाटलं होतं की महिला नेतृत्वामुळे आता सभेचं वातावरण अधिक संयमी आणि सुसंवादी असेल, परंतु प्रत्यक्षात वाद अधिकच वाढले. विशेष म्हणजे महिलांमध्ये वादावादी, आरोप प्रत्यारोप आणि गोंधळ झाल्याचं चित्र समोर आलं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रश्न स्त्री पुरुषांचा नाही, प्रश्न मानसिकतेचा आहे. खुर्ची बदलली तरी संस्कृती बदलली नाही तर चित्र बदलत नाही. मागण्या मांडणं हा अधिकार, पण पद्धतही महत्वाची आहे. लोकशाहीत प्रत्येक सभासदाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. व्यवस्थापनावर टीका करण्याचाही अधिकार आहे. चुकीचे निर्णय रोखण्याचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचं रूपांतर गोंधळात, धक्काबुक्कीत किंवा अपमानास्पद वर्तनात झालं तर लोकशाहीचं सौंदर्य नष्ट होतं. वाद असावेत पण संवादही असावा. मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. शिक्षकांनीच हे तत्व जपलं नाही तर इतरांकडून अपेक्षा कशी करायची? अहिल्यानगरचं राजकारण राज्यभर चर्चेत असतं. विविध गट, तट, संघर्ष आणि सत्ता समीकरणं ही नगरची जुनी परंपरा आहे. दुर्दैवानं हेच राजकारण आता शिक्षकांच्या सहकारी संस्थांमध्येही उतरले. अनेक राजकीय नेत्यांनी शिक्षकांना आपापल्या गटांचे कार्यकर्ते बनवले. अनेकदा शिक्षकांच्या संघटनांचा वापर राजकीय ताकद म्हणून केला जातो. निवडणुका आल्या की शिक्षक गटांमध्ये विभागले जातात आणि निवडणुका संपल्यानंतरही तीच कटुता कायम राहते. परिणामी बँकेच्या सभा आर्थिक धोरणांवर कमी आणि राजकीय वर्चस्वावर अधिक केंद्रित होतात. शिक्षकांचं वर्तन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जिवंत पाठ्यपुस्तक असतं. एक प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वतःला विचारला पाहिजे. आज बँकेत माईक हिसकवणारे, घोषणाबाजी करणारे, आरडाओरडा करणारे गुरुजी उद्या वर्गात गेल्यावर विद्यार्थ्यांना शांत बसा, गोंधळ करू नका कसं सांगू शकतील? शिस्त पाळा, एकमेकांचा आदर करा असं जर शिक्षक सांगायला गेले तर विद्यार्थी विचारतील, सर काल तुम्हीच तर सभेत गोंधळ घालत होतात. या प्रश्नाचे उत्तर काय असेल? शिक्षण हे केवळ पुस्तकातून दिलं जात नाही. विद्यार्थी शिक्षकांचं बोलणं कमी आणि वागणं अधिक शिकतात. शिक्षकांची प्रतिमा जपणं ही सामूहिक जबाबदारी असते. समाज अजूनही शिक्षकांकडे आदरानं पाहतो. शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट अनेक पालक अंतिम सत्य मानतात. अशी विश्वासाची प्रतिमा एका दिवसात निर्माण झालेली नाही. अनेक पिढ्यांच्या त्यागातून ती उभा राहिली आहे. पण काही मिनिटांच्या गोंधळामुळे ती प्रतिमा धुळीस मिळू शकते. शिक्षक बँक आदर्श ठरायला हवी,
राजकीय सहकारी संस्था गोंधळ करतात म्हणून शिक्षकांनीही तोच मार्ग स्वीकारायचा का? उलट शिक्षकांची बँक ही राज्यातील सर्व सहकारी संस्थांसाठी आदर्श असायला हवी. सभा वेळेत सुरू व्हाव्यात, प्रश्नांना उत्तरे मिळावीत, विरोधाला सन्मान मिळावा, निर्णय पारदर्शक असावेत, मतभेद असले तरी सभ्यता कायम राहावी. हा आदर्श शिक्षकच निर्माण करू शकतात. उलट शिक्षक सहकारात आले ही चांगली गोष्ट आहे. सहकारात शिक्षकांची वेगळी भूमिका असते हेही मान्य. मात्र त्यांच्यासोबत असलेले शिक्षकी पेशाचे वलय काढता येणार नाही. ही संधी साधत शिक्षकांनी सहकारी संस्था कशा चालवाव्यात याचा आदर्श घालून देण्याची गरज आहे. राजकारणी लोकांनीही त्याचे अनुकरण करावे लागेल. असा कारभार आणि व्यवहार शिक्षकांनी करून दाखविला पाहिजे. मात्र परिस्थिती उलट होत आहे. राजकारण्यांच्या अनेक सहकारी संस्थांच्या सभांमध्ये होत नाही एवढा गोंधळ शिक्षकांच्या सभेत होतो. त्यामुळं आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. या घटनेकडं केवळ यंदाही गोंधळ झाला म्हणून पाहून चालणार नाही. हा आरसा आहे. या आरशात शिक्षकांनी स्वतःला पाहिलं पाहिजे. समाजाने शिक्षकांना मान दिला आहे, त्या मानाचे ओझेही स्वीकारावे लागते. शिक्षक हे केवळ बँकेचे सभासद नाहीत, ते हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहेत. अहिल्यानगरच्या शिक्षक बँकेतील गोंधळ ही केवळ एका संस्थेची समस्या नाही, तो आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या मूल्यांबद्दल प्रश्न निर्माण करणारा प्रसंग आहे. कारण ज्या हातात खडू असतो त्या हातात माईक हिसकवण्याची ताकद नव्हे तर समाजाला दिशा देण्याची जबाबदारी असते. आणि म्हणूनच आजचा खरा मुद्दा असा आहे, राजकारण शिक्षकांमध्ये शिरलं आहे की शिक्षकांनीच राजकारणाला स्वतःवर मात करू दिली आहे? हा प्रश्न जितक्या लवकर शिक्षक स्वतःला विचारतील तितक्या लवकर त्यांची संस्था, त्यांची प्रतिमा आणि पुढची पिढी या तिन्हींचं भविष्य अधिक सुरक्षित होईल. एवढ्या वर्षांनी महिलांच्या हाती कारभार सोपविला आहे, तर त्यांना कामाचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मात्र त्यांचा वापर सभेत गोंधळ घालण्यासाठी होता कामा नये. पुरुष शिक्षकांना जे जमलं नाही ते करून दाखवण्याची संधी आता शिक्षिकांना आहे. त्यांनी पुरुषांप्रमाणे गोंधळी न बनता व्यवहारी बनावे. एक नवा आदर्श समोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हातात खडू धरणारा हात जर माईक हिसकावू लागला तर पुढच्या पिढीच्या संस्काराचं भविष्य धोक्यात येतं. आणखी एक, शिक्षकांच्या सभेतील प्रत्येक क्षण हा हजारो विद्यार्थ्यांसाठी न बोलताही शिकवला जाणारा धडा असतो. तो धडा गोंधळाचा असावा की संस्कारांचा याचा निर्णय शिक्षकांनाच घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.